जगात काय घडतंय याची माहिती आता सहज आपल्यापर्यंत पोहोचते. काही घटना किंवा प्रकरणे धक्कादायक असतात. त्याचा प्रभाव संपूर्ण जगावर पडत असतो. असेच एक प्रकरण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या खळबळजनक विधानानंतर भारतात चटकन पसरलं. 19 डिसेंबरला देशात सत्तापालट होणार, मराठी माणूस पंतप्रधान होणार असं विधान त्यांनी केलं. पण हे विधान फारच गांभीर्यानं घेण्यासारखं आहे. त्यामुळे भारताचे लक्ष अमेरिकेकडे वळले आणि या प्रकरणाचे पैलू समोर आले. अमेरिकेतील जेफ्री एप्स्टीन याच्या काळ्या कर्तृत्वाचे रहस्य आता उघड झाले आहे. यामध्ये एप्स्टीनच्या खासगी जेट विमानाने आइसलँडवर अय्याशी करण्यासाठी येणारे मोठे नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटीज आदींचा सहभाग आहे. एप्स्टीन फाईल्स ही एप्स्टीन आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात आणलेल्या अनेक अपराधांना चौकशी समितीने तपासात एकत्र करून पुरावे जमा केलेली फाईल आहे. 2025 मध्ये अमेरिका न्यायालय विभागाने सेक्स स्कॅन्डल संबंधित एक फाईल प्रसिद्ध केली होती, ज्यामध्ये एप्स्टीनच्या खासगी विमानाचा चार्टचा महत्त्वपूर्ण पुरावा समोर आला. अनेक दस्तावेज अजून सीलबंद आहेत. गेल्या आठवड्यात राष्ट्रपती ट्रम्प यांनी अटॉर्नी जनरल पॉम बोंडी यांना सूचित केले की फेडरल न्यायमूर्तींना सांगा की 2019 मधील जेफ्री एप्स्टीन संबंधित फाईल प्रसिद्ध करा. हे प्रकरण फारच गंभीर आहे. जेफ्री एप्स्टीन यांचे एक प्रायव्हेट आणि सिक्रेट आइसलँड आहे. या आइसलँडला जाण्यासाठी विमानाशिवाय मार्ग नाही. जगातील सर्वात मोठे हे सेक्स स्कॅन्डल आहे. जेफ्री एप्स्टीन हा आपल्या खासगी आइसलँडवर अनेक राजकीय नेत्यांना खासगी विमानाने घेऊन जायचा. 12 ते 15 वर्षांच्या आतील मॉडेलिंग शिक्षण, नोकरी करणाऱ्या किंवा पैशांचे आमिष दाखवून या आइसलँडवर घेऊन जायचा आणि त्या ठिकाणी अगोदरच राजकीय नेते, उद्योजक, सेलिब्रिटीज, प्रोफेसर यांना आणले जायचे. त्यानंतर या अल्पवयीन मुलींना त्यांच्या चॉईसप्रमाणे त्यांच्यासोबत जबरदस्तीने सोडले जायचे. एका तरुणीने समुद्रातून पोहून जाण्याचा प्रयत्न केला. तिलाही अर्ध्यावरून परत आणले गेले. 2005 मध्ये पहिल्यांदा 16 वर्षाच्या मुलीने हे प्रकरण समोर आणले. त्यानंतर 50 मुली या प्रकरणात समोर आल्या. त्यांनी आपला लैंगिक छळ झाल्याचं सांगितलं. जेफ्री एप्स्टीन याच्या फाईलमध्ये 92 छायाचित्र प्रसिद्ध झाले आहेत. त्यात नामांकित नेते जाळ्यात फसले आहेत. अनेक तरुणींनी न्यायालयात अनेकांवर छळ केल्याचा आरोप केलाय. 19 नोव्हेंबर 2025 रोजी अमेरिकन न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होऊन न्यायमूर्तींनी 19 डिसेंबर रोजी हे प्रकरण उघड करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 19 डिसेंबर रोजी काय होणार? डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन, लॅरी समर्स, प्रिन्स अँड्र्यू, इलॉन मस्क, ख्रिस टकर अशा अनेक लोकांची नावे तेथील माध्यमांच्या साक्षीने समोर आली आहेत. त्यामुळे जगातले सर्वात मोठे हे सेक्स स्कॅन्डल जगभर चर्चेला आले आहे. साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं तर मोठ्या लोकांसाठी अय्याशीचा अड्डा बनवून पीडितांचा छळ करण्यात आला आहे. त्यामुळेच जेफ्री एप्स्टीनचे सिक्रेट आइसलँड आणि गुप्त छायाचित्रांमध्ये कोण आहे याबाबत जगभरात उत्सुकता वाढली असून राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.